परिषदेच्या 56 गटांसाठी आणि 9 पंचायत समितींसाठी काल मतदान पार पडलंय। जिल्ह्यामध्ये 55.79% इतकं मतदान झालंय। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच ईव्हीएम प्रत्येक तालुक्याच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट अशी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। प्रत्येक ठिकाणी द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सर्व सुरक्षेचा आढावा घेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देखील केल्या। ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणावरून आढावा घेत पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। जवळपास 55.79% मतदान झालेलं आहे आणि त्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी चोख असा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 1691 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडलेली होती आणि त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक मतदान केंद्र होती। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत रत्नागिरी तालुक्यातील ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणची नेमकी पोलीस व्यवस्था कशी आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक पाटील सर आहेत। सर, काय नेमकं सांगाल, कारण काल रात्री सर्व मतपेट्या दाखल झालेल्या आहेत ईव्हीएम मशीन्स, कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था आहे? काल रात्री मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर चोख सुरक्षा व्यवस्थेत सर्व ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथल्या इमारतीमधील स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आलेल्या आहेत। द्विस्तरीय सुरक्षा यंत्रणा त्याच्यासाठी राबवलेली आहे। ईव्हीएम स्ट्रॉंग रूमसाठी इनर कॉर्डनसाठी आपण SRPF राज्य राखीव पोलीस दलाचे सशस्त्र असं सेक्शन तिथे डिप्लॉय केलेलं आहे। प्लस डिव्हिजनमधून बंदोबस्त आपला आउटर कॉर्डनसाठी तिथेही एक अधिकारी, आणखी जिल्हा पोलीसचं एक सेक्शन प्लस एक PSI दर्जाचे एक अधिकारी आपण इथं डिप्लॉय केलेले आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर चोख सुरक्षा व्यवस्था या ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे उद्या आता मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।